Welcome to Bruhan Mumbai Municipal Corporation's Virtual Training Center, and I am Mrs. Nehal Kodambe, your English teacher from VTC. Let's begin with today's session. Welcome to today's session. Dear children, today's session in our scholarship examination, paper 2, our subject is English, will be of see the topic 1.3 opposite and similar meaning words. आजच्या भागामध्ये आपण शिष्यवृत्तीच्या परीक्षेसाठी इंग्लिश विषयाचा जो काही अभ्यास करतोय त्याच्यामधल्या जे फर्स्ट युनिट आहे व्होकॅब्युलरी त्या व्होकॅब्युलरीचं 1.1 आणि 1.2 ह्या दोन युनिटचा किंवा सब युनिटचा आपण अभ्यास केलाय. आज आपण पुढच्या सब युनिटकडे वळतोय अँड द टायटल ऑफ दॅट सब युनिट इज ऑपोजिट अँड सिमिलर मीनिंग वर्ड्स. बघा हा टॉपिक अत्यंत सोपा आहे आणि हा टोटली तुम्ही प्रॅक्टिस करायचा टॉपिक आहे. सी यू पीपल आर नाउ इन स्टँडर्ड 8, राईट. फर्स्ट स्टँडर्ड पासून 7th स्टँडर्ड पर्यंत तुम्ही 7 वर्ष इंग्रजी ही भाषा शिकत आहात, राईट. ह्या 7 वर्षाच्या काळामध्ये जसं मी तुम्हाला नेहमी सांगते की तुमच्या पोतळीमध्ये भरपूर शब्द जमा झालेले आहेत आणि हा जो ऑपोजिट आणि सिमिलर मिनिंगचा जो काही भाग आहे हा आपण प्रत्येक प्रोज पॅसेज किंवा पोएम नंतर करतच असतो. ऑपोजिट विरुद्धार्थी, सिमिलर मिनिंग समानार्थी. आता याच्यात वेगळं सांगण्यासारखं असं काहीच नाहीये. तर आजच्या भागामध्ये आपण फक्त प्रॅक्टिस सेशन करणार आहोत. आता इकडे तुमची जबाबदारी काय आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर याच्यानंतर जितके शब्द तुम्हाला नवीन नवीन मिळत जातील you will go on finding opposite and similar meaning of those words. मॅक्झिमम शब्दांचे ऑपोजिट आणि सिमिलर मिनिंग वर्ड्स तुम्ही शोधा, राईट. सिमिलर मिनिंग साठी आपल्याला डिक्शनरी आहे. ऑपोजिट साठी तुम्ही मुलं आता सध्या तर मोबाईल किंवा आणखीन वेगवेगळ्या ॲप्सचा वापर करून अभ्यास करत आहात. तर तुम्ही जेव्हा सर्च इंजिन मध्ये ऑपोजिट ऑफ सम वर्ड्स जो कुठला शब्द तुम्हाला त्याचा ऑपोजिट पाहिजे तो टाकला, देअर यू विल फाइंड द लिस्ट ऑफ ऑपोजिट वर्ड्स, राईट. म्हणजे आता हा जो टोटली टॉपिक आहे 1.3 हा टोटली तुमच्या प्रॅक्टिसिंगचा टॉपिक आहे, राईट. सो in today's session I'll be starting directly with the question from our question paper. Let's see how the question comes in our question paper. जसं मी तुम्हाला प्रत्येक भागामध्ये आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न कशा प्रकारचा विचारला जातो किंवा त्याचा कुठल्या फॉर्म मध्ये येतो हे दाखवत असते. सो यू विल गेट एन आयडिया, राईट. आता इथे तुम्हाला दिसतंय बघा. रीड द क्वेश्चन विथ मी. 4 pairs are given. Which pair is not pair of opposite words? As I tell you always or in each part of our videos that you should read the question very carefully. प्रश्न अत्यंत काळजीपूर्वक वाचा. आपण काय करतो माहितीये ना, प्रश्न वाचताना खूप घाई करतो, त्याच्यामुळे तिथे नक्की काय विचारलंय हे आपल्याला कळत नाही आणि आपला आन्सर चुकण्याची पॉसिबिलिटी वाढते. सो रीड द क्वेश्चन केअरफुली, कामली अँड देन ओनली यू शुड गो फॉर द choosing correct option. Now see, 4 pairs are given. You can see there 4, 1, 2, 3, 4. 4 pairs are there. Pair means 2 words in one, right? Now what is asked to us? Which pair is not pair of opposite words? So this is very clear that among these 4 pairs, 3 are pairs of opposite words and 1 is not of opposite words, means they are of same meaning, right?
So let's read all the pairs and find out the answer. Incomplete, complete. बघा incomplete, complete opposite word आहेत का? Yes. Okay. त्याच्यानंतर poor, rich. Yes, very easy to find out. गरीब श्रीमंत. Hard and easy. Yes, they are opposite words. Hard, difficult, easy. You know the meaning of word easy. You can easily do the work very easily, right? Hard and easy. Praise and admire. Now what about the fourth pair? बघा आता इथे तुम्हाला आन्सर शोधणं खूप सोपं झालंय, कारण पहिले 3 रॉंग पेअर्स किंवा ऑपोजिट पेअर, सॉरी आय शुड नॉट से रॉंग, दे आर ऑपोजिट पेअर्स. आता ऑपोजिट पेअर्स 1 2 3 हे जर क्रमाने आले तर उरलेली चौथी पेअर ही आन्सर आहे. पण हे आन्सर जरी आपण गेस केलं तरी आपल्याला प्रेज आणि ॲडमायर या दोन्ही शब्दांचा अर्थ माहिती असणं खूप गरजेचं आहे. सो प्रेज अँड ॲडमायर दे आर words which have same meaning. To praise and to admire means both the words are with the same meaning. स्तुती करणे, प्रशंसा करणे. To praise someone for his or her work. To admire someone for his or her work. So that is the pair which is not a pair of opposite word. Okay. So our answer is option number 4. So let's do that. Okay. Praise and admire म्हणजे प्रशंसा करणे. To praise someone. कोणाची तरी स्तुती करणे, प्रशंसा करणे, आणि admireला पण सेम मिनिंग आहे. तर अशा प्रकारे प्रश्नपत्रिकेमध्ये कसा प्रश्न येतो हे इकडे आपण पाहिलं. Now in this video, as I told you in the beginning, we will practice such type of questions. Okay. So let's begin with the practice session. Read the question carefully with me. Choose the opposite meaning word for the underlined words. Okay. Two things we have to consider. First of all, we have to find out the opposite meaning word, and secondly, some word is there which is underlined. Let's see. Read the sentence. Everybody likes Anju, but dash likes Sanju. Everybody likes Anju, but dash likes Sanju. Okay. Now, which word is underlined over here? Yes, everybody. So here we have to find out the opposite meaning for everybody. Right? Let's read the options. Anybody, everyone. बघा जेव्हा मी हे वाचीन ऑप्शन तुम्ही पण वाचताय आणि तेव्हा त्या शब्दांचा अर्थ लक्षात घ्या. एव्हरीबडी, एनीबडी, आर दे ऑपोजिट? एव्हरीबडी, एव्हरीवन, आर दे ऑपोजिट? असा विचार करत जा. Nobody and no one. So now we have to choose the correct option. Okay. Everybody likes Anju, but dash likes Sanju. कोणतं येणार बघा उत्तर? एव्हरीबडीच्या ऑपोजिट. एनी गेस? येस. सो ऑप्शन नंबर 3 will be the correct answer. Everybody, nobody. एव्हरीबडी म्हणजे प्रत्येक जण आणि नोबडी म्हणजे कोणीच नाही. एनीबडीचा अर्थ तुम्हाला माहितीये कोणीही. मग एव्हरीबडी आणि एनीबडी हा काय ऑपोजिट होऊ शकत नाही. Everybody, everyone, they are of same meaning. Everybody आणि no one, they won't be the opposite meaning word. Okay. Everybody आणि no one जरी ते opposite असले तरी everyone ला no one आपण म्हणू शकतो. But everybody and nobody. Nobody शब्द आहे ना तिकडे. So we will go for the option number 3. Okay. सोपं आहे ना.
जेव्हा आपण हे वाचतो तेव्हा वाचता वाचताच आपल्याला हे आन्सर लक्षात येतं. This part of our syllabus is very easy. Only thing is that you should know the words. Okay? किंवा तुमचं guessing correct असलं पाहिजे. Everybody, nobody. Everyone, no one. Okay? म्हणजे तुम्ही जितकं जास्त वाचाल, मी तुम्हाला मागच्या contextual meaning जेव्हा आपण व्हिडिओ केला त्याच्यात सांगितलंय. One trick is that for all the things that you should read, read and read, which is going to help you for everything. Right? So next move to the next question. Choose the opposite meaning word for the underlined words. Question is same. Okay. But let's see for which word we have to find out the opposite word. Read the sentence. Is your school in front of or dash the bank? Now there is a question for you. Is your school in front of or dash the bank? As I told you, read the underlined word once again. पुन्हा एकदा underlined word कुठला आहे तो पहा बरं. In front of. आता ह्या in front of चा जर आपल्याला अर्थ माहिती असेल तर दिलेल्या ऑप्शन मधून आपण त्याचा विरुद्धार्थी शब्द किंवा ऑपोजिट मीनिंग वर्ड इझिली फाइंड आउट करू शकतो. लेट्स रीड द ऑप्शन्स. Behind, opposite, between, outside. 1, 2, 3, 4. Decide which will be the correct option. Is your school in front of or dash the bank? Where is your school situated? There is a bank. But is your school in front of? They are asking you where your school is situated. Whether it is in front of or dash the bank. There is a bank. But where is your school? Is it in front of or dash the bank? So what is the opposite word for in front of? Is it behind? Is it opposite? Is it between? Is it outside? आता ह्या चारही शब्दांचा अर्थ जर आपल्याला माहिती असेल तर आपल्याला ह्याचं परफेक्ट आन्सर शोधता येईल. इन फ्रंट ऑफ कशाच्या तरी समोर. ओके. आय एम स्टँडिंग इन फ्रंट ऑफ द बोर्ड. फ्रंट ऑफ. आणि मग कशाच्या तरी समोर मग त्याचं ऑपोजिट काय येणार? कशाच्या तरी मागे. मग मागेसाठी कुठला वर्ड आहे बघा? येस, दिस इज ऑप्शन नंबर 1. बिहाइंड. ऑपोजिट म्हणजे विरुद्ध. इन फ्रंट ऑफच्या ऑपोजिट होणार नाही, विरुद्ध. ओके. बिटवीन दोघांच्या मध्ये. इन फ्रंट ऑफ आणि बिटवीन दे आर नॉट पेअर ऑफ ऑपोजिट वर्ड. इन फ्रंट ऑफ आउटसाइड दे आर नॉट पेअर ऑफ ऑपोजिट वर्ड्स. देन our correct option is option number 1. Is your school in front of or behind the bank? ओके. म्हणजे आपल्याला हे सगळं माहिती आहे. हे सगळे शब्द आपण अनेकदा आपल्या डोळ्याखालून गेलेले आहेत, डोळ्यासमोरून गेलेले आहेत. ओनली थिंग यू हॅव टू रिकॉल देम. आणि ॲज आय टोल्ड यू किंवा ॲज आय टेल यू इन एव्हरी व्हिडिओ that you should practice this. Practice will make you perfect. Question number 3. Find out similar meaning word for the underlined words. आता आपण opposite पाहिलं, पण आपल्या आजच्या टॉपिक मध्ये opposite and similar meaning हे दोन्ही आपल्याला कव्हर करायचं आहे. So this question is based on the next part. Find out similar meaning word for the underlined word. Similar meaning which has same meaning. Read the sentence. To donate time or money is an honorable thing. See the underlined part of this sentence. To donate time or money is an honorable thing. To donate. To donate हा शब्द तुम्ही ऐकला असेल. Donate, donation. त्याचा मीनिंग तुम्हाला माहिती असेल तर तुमचं जे आन्सर तुमच्या डोक्यात आहे ते आता ह्या ऑप्शन बरोबर कंपेअर करा and find out the correct option. Lose, refuse, give, receive. 1, 2,
3 and 4. To lose, to refuse, to give or to receive. What is the similar meaning word for this underlined phrase? To donate time or money is an honorable thing. एखाद्याला आपला वेळ किंवा पैसे देणं ही खूप आदरणीय अशी गोष्ट असते. ऑनरेबल आदरणीय, कोणी आपला आदर करणारी, प्रशंसा करणारी. So here lose means you are losing something. To donating something, it is not losing something. आपण देतो म्हणजे आपल्या स्वेच्छेने देतो, राईट. आपण काही ते घालवत नाही. रिफ्यूज नकार देणे. गिव्ह, यू नो द मीनिंग ऑफ दिस वर्ड. अँड टू रिसीव्ह मीन्स टू ऍक्सेप्ट. वी ऍक्सेप्ट समथिंग, वी रिसीव्ह समथिंग, घेणे. सो विच इज द करेक्ट ऑप्शन? हियर ऑप्शन नंबर 3, राईट. टू गिव्ह टाइम और मनी इज अन ऑनरेबल थिंग. आपला वेळ किंवा आपले पैसे आपण कोणासाठी तरी खर्च करतो, ही खरंच आदरणीय बाब असते. तिथे आपण काही हरवत नाही, काही नाकारत नाही, काही घेत नाही. उलट वी आर ऑन द गिव्हर्स साइड, राईट. म्हणजे इथे करेक्ट ऑप्शन कुठला आहे? गिव्ह. किती सोपा शब्द आहे बघा. टू डोनेट साठी आलेला गिव्ह हा आपल्या रोजच्या वोकॅब्युलरी मधला शब्द आहे. बट यू शुड, when you will read the full sentence, the whole sentence, इथे बघा contextual meaning of words हा भाग पुन्हा इथे आलेला आहे. आपण जेव्हा ते पूर्ण सेंटेन्स वाचतो तेव्हा आपल्याला त्या शब्दाचा अर्थ कळतो. ओके. म्हणून प्रत्येक व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघा, कारण मागच्या व्हिडिओचा काहीतरी आधार, मदत तुम्हाला नेक्स्ट पार्ट शिकताना होणार आहे. इट इज गोइंग टू हेल्प यू. ओके. Or choose an appropriate synonym for feathering cap. Now see here, one word has come for you, synonym. What is synonym? Synonym means same meaning, similar meaning, समानार्थी. बघा तुम्हाला हेडिंग मध्ये सिमिलर अँड ऑपोजिट होतं, पण त्याच्यासाठी हा ही शब्द आहे इंग्लिश मध्ये सिनोनिम. सिनोनिम म्हणजे सेम मिनिंग किंवा समानार्थी. विरुद्धार्थी शब्दासाठी कुठला येणार आहे शब्द पुढच्या एका प्रश्नात आहे, मी तुम्हाला तेव्हा सांगेन. चूज अन ॲप्रोप्रिएट सिनोनिम फॉर फेदर इन कॅप. आता आपल्याला अंडरलाईन कोणतं केलाय पार्ट बघा, फेदर इन कॅप. व्हॉट इज दिस फेदर इन कॅप? त्याच्यासाठी सिमिलर वर्ड आपल्याला शोधायचा आहे. लेट्स रीड द ऑप्शन. टू हॅव अन अचीवमेंट, get your act together, pull yourself together, and the ball is in your court. Option number 1, 2, 3 and 4. बघा आता मे बी तुम्ही ही फ्रेज वाचली असेल, इडियम म्हण आहे ही, तर आपण कुठे वापरतो अशा टाईपच्या इडियम्स किंवा फ्रेजेस किंवा आणखीन काही गोष्टी असतात, त्या आपल्या भाषेला समृद्ध करत असतात, राईट. आपण आता बघा मागच्या आपण प्रश्नामध्ये बघितलं, टू डोनेट समथिंग. टू गिव्ह इज व्हेरी सिम्पल वर्ड, बट टू डोनेट, राईट. मग तसं इथे फेदर इन कॅप हा वर्ड आला, मग त्याची अर्थ किंवा त्याच्याशी सिमिलर असणारे 4 ऑप्शन्स आपल्याला इथे दिले. आता हे सिमिलर आहे का कशाचं विरुद्धार्थी आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला ह्या 4ही जे दिलेले ऑप्शन्स आहेत त्याचं मीनिंग माहिती असणं गरजेचं आहे. लेट्स फाइंड आउट द मीनिंग. मी तुमच्यासाठी इथे लिहिलंय बघा. टू हॅव अन अचीवमेंट्स मीन अ थिंग डन सक्सेसफुली. आता मी तुम्हाला या ऑप्शनचा पण अर्थ दिलाय बघा, म्हणजे तुम्हाला हे ओळखायला सोपं पडेल. गेट युअर ऍक्ट टुगेदर मीन्स you need to improve your work. Pull yourself together means calm down. And the ball is in your court means it's your responsibility now. बघा आता आपलं हे प्रॅक्टिस सेशन आहे, आपण परीक्षेसाठी स्वतःला सिद्ध करतोय, म्हणून जास्तीत जास्त आपण दिलेल्या गोष्टींचा अर्थ जाणून घेण्याच्या त्याच्या मागे लागूया, कारण ह्याच्यातला कुठलाही प्रश्न वेगळ्या पद्धतीने आपल्याला येऊ शकतो. कधी तुम्हाला एक्झाम मध्ये टू हॅव अन अचीवमेंट दिलं जाईल अंडरलाईन करून,
आणि मग खाली फेदर इन कॅप असेल. सो यू शुड नो की काय आहे, राईट. आता बघा, तुम्हाला आन्सर कळलेला असेल. सो अवर करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 1. टू हॅव एन अचीवमेंट, फेदर इन कॅप, अ थिंग इज डन सक्सेसफुली. आपण एका मागोमाग एक एखादी गोष्ट, एखादा विजय, एखादा सक्सेस आपल्याला मिळत असेल तर आपण म्हणतो की दॅट इज अ फेदर इन हर कॅप और फेदर इन हिज कॅप, की त्याने एक नवीन काहीतरी अचीव केलंय, एखादी गोष्ट सक्सेसफुली केलेली आहे, त्याला फेदर इन कॅप असं म्हटलं जातं, राईट. टू हॅव एन अचीवमेंट. सो आपल्याला माहिती आहे की एखादा माणूस खूप हार्डवर्किंग असतो किंवा एखादा मुलगा खूप हार्डवर्किंग असतो, मग तो डिबेट कॉम्पिटिशन मध्ये पण त्याला बक्षीस मिळतं, त्याला हँडरायटिंग कॉम्पिटिशन मध्ये पण बक्षीस मिळतं, एक्झाम मध्ये पण ही स्कोर गुड मार्क्स. देन वी से दॅट देयर इज वन मोर फेदर इन हिज कॅप, means he has cracked that thing, he has done that thing successfully. ओके, त्यामुळे आपल्याला जे ऑप्शन्स दिलेले असतात त्या ऑप्शनचे पण अर्थ आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं असतं. नंबर 5, choose 2 appropriate synonyms for ferocious. आता आपल्याला इथे एक वर्ड दिलाय, प्रश्नातच दिलाय, आणि त्याच्याशी जुळणारे 2 सिनोनिम्स आपल्याला शोधायचे आहेत. हिअर वी हॅव टू गो फॉर 2 ऑप्शन्स. आपल्याला माहिती आहे की एक्झाम मध्ये असे प्रश्न येतात की ज्याच्यामध्ये आपल्याला नॉट ओनली वर्ड बट वी हॅव टू ऑप्ट फॉर 2 आन्सर्स. तसे इथे फेरोशियस या शब्दाशी जुळणारे 2 शब्द आपल्याला शोधायचे. आता हा जो शब्द आहे हा आपल्या या वर्षीच्या इंग्लिशच्या बुक मधला आहे, अँड्रोक्लिस अँड द लायन. तुम्ही हा जर लेसन वाचला असेल तर त्याच्यात तो आहे, आणि जिथे आपल्याला वोकॅब्युलरी ते काउंट पार्ट दिलेला आहे तिकडे हा वर्ड आहे. सो यू कॅन रिफर देअर, राईट. लेट्स रीड द ऑप्शन्स. violent, aggressive, tame and gentle. बघा कोणते 2 येणार? ferocious, the lion was ferocious. 1, 2, 3 and 4. Which 2 we are going to opt for? Violent, aggressive. Violent, aggressive, they have the same meaning. When an animal or someone gets angry, they become violent or aggressive. Tame म्हणजे पाळीव. ओके, tame animal आपण म्हणतो ना, tame animal. Gentle, very soft. So which 2 words goes with this word? Option number 1 and 2. ferocious या शब्दाचा अर्थ आहे violent किंवा aggressive, आक्रमक, हिंस्त्र. ओके. Question number 6. Which of the following pair is not synonym? आता बघा आपल्याला 2 प्रकारे विचारला जातो. चूज करेक्ट ऑप्शन और which word is synonym for the underlined word or sometimes which is not synonym. Okay, so which of the following pair is not synonym? म्हणजे तुम्हाला इथे कळलं असेल आता 3 पेअर्स अशा असतील की ज्या एकमेकांशी त्यांचे अर्थ मॅच होत असतील, and there is one pair which is not a pair of similar meaning. Let's read the options. Terrible, horrible, excellent, great, huge, giant, cheap and expensive. 1, 2, 3 and 4. Read the pairs and find out the answer. This is very simple. Terrible, horrible, same. Excellent, great, same. She has done the excellent job or he has done the great work, same meaning. Huge, that elephant is very huge, or a dinosaur is a giant animal, huge animal, very very big. And the last pair, cheap and expensive. Which is the correct option? Yes, you are right. Option number 4.
पहिले 3 पेअर्स आहेत, सेम मिनिंग आहे. आणि चौथं चीप आणि एक्सपेन्सिव्ह. चीप म्हणजे स्वस्त, एक्सपेन्सिव्ह म्हणजे महागडं. सो दिस इज नॉट अ पेअर ऑफ सिनोनिम. ओके. Now we will move to the next question. Which word does not need prefix to make an opposite word? आता बघा, लास्ट इयर आपण प्रिफिक्स अँड सफिक्स शिकलेला आहोत. काही वेळेला आपण बघितलेलं आहे मोस्टली की एखाद्या शब्दाला आपण प्रिफिक्स लावला तर त्याचा विरुद्धार्थी शब्द तयार होतो. आता इथे आपल्याला असे 4 वर्ड्स दिलेले आहेत. त्याच्यातला एक वर्ड असा आहे की त्याला प्रिफिक्स न लावता त्याचा ऑपोजिट वर्ड आपल्याला मिळतो, किंवा त्याचा ऑपोजिट वर्ड असा आहे की तो प्रिफिक्स न लावता तयार झालेला आहे. लेट्स रीड द ऑप्शन्स. अंडरस्टँड, व्हॅलिड, लाईक and forget. So there are 4 words: understand, valid, like and forget. आता जेव्हा आपल्याला अशा प्रकारचे शब्द दिले जातात तेव्हा आपल्याला प्रश्न तर कळलाय, which there is one word which does not need prefix to make an opposite word. मग 3 वर्ड्स असे आहेत की त्याचं ऑपोजिट करताना त्याला आपल्याला प्रिफिक्स लावावं लागतंय. मग ह्या प्रत्येक शब्दाचं ऑपोजिट मनातल्या मनात आपण बोलून बघायचं. अंडरस्टँड, misunderstand, valid, invalid, like, dislike, and forget, to forget, to remember. राईट? म्हणजे कसं बघा, आपल्याला जे 3 वर्ड्स दिलेले आहेत, पहिले 3 वर्ड्स, त्याच्यामध्ये आपल्याला त्याचं ऑपोजिट करताना त्याला कोणत्या ना कोणत्या तरी प्रिफिक्स लावावं लागतं आणि आपल्याला हे सुद्धा माहिती पाहिजे. मग तुम्ही आता काय करणार आहात, तुम्ही ऑपोजिट वर्डचा असा एक सेक्शन करणार आहात की जेव्हा तुमच्या डोळ्यासमोरून असा एक शब्द जाईल की ज्याला प्रिफिक्स लागून ऑपोजिट वर्ड तयार झालाय, लगेच तुम्ही तिकडे नोट डाऊन करा. ओके. सो अंडरस्टँड, मिसअंडरस्टँड, व्हॅलिड, invalid, like, dislike, and forget, remember. मग कोणता वर्ड आहे की त्याला प्रिफिक्स न लागतो ऑपोजिट वर्ड लिहावा लागतो? ऑप्शन नंबर 4. फॉरगेट, रिमेंबर आपल्याला ही पेअर माहिती आहे. राईट? कळलंय? आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर फक्त एकदा बघून तुमचं काम भागणार नाहीये, तर तुम्हाला पुन्हा पुन्हा व्हिडिओ पहा आणि ह्याच्यातले वर्ड्स तिकडे तिकडे पॉज करून तुमच्या बुक मध्ये नोट डाऊन करत चला. We will move to the next question. Question number 8. Which word does not need prefix miss to make its opposite word? आता बघा कसा वेगळ्या प्रकारे प्रश्न विचारलाय. प्रिफिक्स वाला प्रश्न आपण आता बघितला की असा कोणता वर्ड आहे की त्याला प्रिफिक्स न लागता त्याचा ऑपोजिट वर्ड तयार होतो. पण आता इथे बघा प्रिफिक्सचा कसा प्रश्न विचारलाय. प्रश्न लक्षात येणं खूप महत्वाचं आहे, तर आपल्याला आन्सर कळतो. Which word does not need prefix miss to make its opposite word? म्हणजे आपल्याला 4 ऑप्शन मधले काही वर्ड्स असे असतील की त्याला मिस लागून त्याचं ऑपोजिट वर्ड तयार होत असते, पण असा एक वर्ड असेल की त्याला मिस न लागता त्याचा ऑपोजिट वर्ड तयार होतो. प्रिफिक्स आणि सफिक्सचा व्हिडिओ तुम्ही जरूर पुन्हा पुन्हा बघा. लेट्स रीड द ऑप्शन्स. गाईड. आता जेव्हा मी शब्द वाचते, ऑप्शन वाचते, लगेच तुम्ही त्याला प्रिफिक्स मिस लावून त्याचा ऑपोजिट वर्ड होतोय का बघा. मॅच, स्पेल and proper. Option number 1, 2, 3, 4. सांगा बरं, गाईडचा ऑपोजिट वर्ड. येस, मिसगाईड. राईट. मॅच, मिसमॅच. स्पेल, मिसस्पेल. and proper चा ऑपोजिट वर्ड improper. बघा 3 शब्दांना मिस लागलाय आणि ऑपोजिट शब्द तयार झालाय.
पण प्रॉपरला इम लावावा लागतो. इम्प्रॉपर. पॉसिबल, इम्पॉसिबल. काही वर्डना आपण इम लावतो. अशा प्रकारे आपला ऑप्शन नंबर 4 असणार आहे इकडे. ओके, कळलंय? लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 9. Find out the similar meaning pair from the following. Similar meaning, synonyms. Let's read the pair. Some, steal, steal, die, your, tell, tell. बघा, अशा प्रकारच्या शब्दांना काय म्हणतात हे आपण पाहिलेलं आहे की ज्याचा प्रोनाउन्सिएशन, उच्चार सेम असतो पण स्पेलिंग आणि मीनिंग किंवा अर्थ डिफरंट असतो. तशा प्रकारचा प्रश्न इथे आलेला आहे. आता ह्या 4 मधली एक पेअर अशी आहे की त्याचा दोघांचा अर्थ सेम आहे and remaining 3 pairs they are with not similar meaning. Right? Now let's find out option number 1, 2, 3 and 4. See, some. Give me some money. Some, S-O-M-E. And S-U-M, some. याचा अर्थ काय? Sum of rupees. Right? Amount. Second, steal and steal. पहिलं S-T-E-A-L, steal आहे म्हणजे चोरी करणं, चोरी. आणि दुसरा आहे steal, that is a material, धातू. ओके. तिसरं बघा, die your. आता die हा शब्द तुम्ही कुठेतरी पोएम मध्ये वगैरे वाचला असेल किंवा ऐकला असेल. What is the meaning of word die? आपण जेव्हा इंग्लिश एकदम वाचतो आपण पोएम्स मध्ये किंवा जुनं जे इंग्लिश असतं त्याच्यामध्ये दाय हा शब्द पोएम्स मध्ये बऱ्याचदा आलेला आहे. तर दाय या शब्दाचा अर्थ आहे युअर. आता आपण म्हणतो दिस इज युअर पेन्सिल, दिस इज युअर पेन, दिस इज युअर क्लास किंवा व्हॉट एव्हर. इन एव्हरी सेन्स वी यूज वर्ड युअर. पण जसं मी तुम्हाला म्हटलं की जे लेखक किंवा कवी असतात ते स्वतःची भाषा, खूप समृद्ध भाषा त्यांच्या लिखाणामध्ये वापरत असतात. राईट? सो सच टाइप ऑफ वर्ड्स इन्क्रीज द रिचनेस ऑफ द लँग्वेज. सो दाय हा शब्द आहे, त्याचं मिनिंग आहे युअर. आणि लास्ट पेअर आहे टेल अँड टेल. TAIL, टेल, टेल ऑफ एन ॲनिमल, टेल ऑफ अ बर्ड, शेपटी, and TLE, टेल means a story. Right? So now you know the answer, option number 3. आता मी तुम्हाला इथे एक सेंटेन्स दाखवते. दाय हा शब्द आपण सेंटेन्स मध्ये कसा वापरू शकतो बघा. I'll be thy friend means I'll be your friend. अशा प्रकारे तो सेंटेन्स मध्ये वापरला जातो. राईट? Now we will move to the next question. Question number 10. Select one appropriate option from the following antonym. Now, how this question has come? Let's see. You can see there is a sentence. And in that sentence, you can see a pear with red. There are 2 words. Let's read the sentence. When it's cold and wet outside, it's so nice to be dash inside. आता आपल्याला इथे हा प्रश्न लक्षात घेतला तुम्ही तर लक्षात येईल की किती वेगवेगळ्या टाईपने आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात बघा. आता इथे डिरेक्टली आपल्याला ऑपोजिट शोधा किंवा अँटोनिम शोधा असं सांगितलं नाही, तर आपल्याला एक सेंटेन्स मध्ये पेअर दिलेली आहे and there are some options, so we have to find out the antonyms for these words. हे जे रेड कलर मध्ये तुम्हाला मी वर्ड्स दाखवले त्याचेच अँटोनिम्स आपल्याला शोधायचे. आता मी तुम्हाला हे वाचायला सोपं जावं म्हणून रेड कलर मध्ये दाखवलंय. एक्झाम मध्ये असं वेगळ्या कलर मध्ये दाखवलेलं नसेल म्हणून तुम्ही प्रश्न नीट वाचा, लक्षात घ्या काय करायचं. सिलेक्ट वन appropriate option from the following antonyms. Now we are be given with 4 pairs: hot and humid, warm and dry, cold and windy, cool and foggy. 1,
2, 3 and 4. आता आपल्याला इथे 4 ऑप्शन्स दिसतात. मग कोल्ड अँड वेट साठी विरुद्धार्थी पेअर, ऑपोजिट वर्ड्स या 4 मधले आपण तिथे घालू कोणती पेअर की ज्यामुळे त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होईल. येतंय लक्षामध्ये? एक पेअर दिलेली आहे आणि त्याची ऑपोजिट पेअर आपल्याला या ऑप्शन मधून शोधायची आहे. अँड देन वी आर गोइंग टू कंप्लीट द सेंटेन्स. When it's cold and wet outside, it's so nice to be inside. जेव्हा बाहेर थंड, ओलसर असं दमट वातावरण असतं पावसाळ्यात एस्पेशली, तेव्हा आपल्याला घरात कसं आवडतं राहायला किंवा का आवडतं किंवा घरातलं वातावरण कसं असतं त्याच्यासाठी कोणतं पेअर येईल बघा. रीड ऑल 4 पेअर्स अँड डिसाइड युअर आन्सर. हॉट अँड ह्युमिड, वॉर्म अँड ड्राय, कोल्ड अँड विंडी, कूल अँड फॉगी. या 4ही पेअर्सचे सगळ्या वर्डचे तुम्हाला अर्थ कळले तर तुम्ही ॲक्युरेट आन्सर शोधू शकता. कोल्ड अँड वेट, हॉट अँड ह्युमिड. आता कोल्डचं तुम्हाला हॉट हा शब्द वाटेल, पण पुढचा शब्द बघा, ह्युमिड, दमट. मग दमट हा वेटचा ऑपोजिट नाही होऊ शकत, राईट? ह्युमिड क्लायमेट. नियर सी शोर द क्लायमेट इज ह्युमिड. नेक्स्ट ऑप्शन, वॉर्म अँड ड्राय, उबदार आणि कोरडं. कोल्ड अँड विंडी, कोल्ड कोल्ड, नो. Cool and foggy, cold, cool, same, foggy, धुका. So now you can find out the correct answer, that is option number 2. When it's cold and wet outside, it's so nice to be warm and dry inside. जेव्हा बाहेर थंड आणि ओलसर असं वातावरण असतं पावसाळ्यात एस्पेशली, तेव्हा घरात आपल्याला मस्त वॉर्म आणि कोरडं कोरडं असं बरं वाटतं. किंवा आपण बाहेरून भिजून आलो की घरात आपण जेव्हा स्वच्छ सुके कपडे घालतो, कोरडे कपडे घालतो, तेव्हा आपल्याला बरं वाटतं, राईट? तर अशा प्रकारे आपण आजच्या सेशन मध्ये ऑपोजिट आणि सिमिलर मीनिंग्स चे प्रश्न कशा प्रकारे एक्झाम मध्ये होतात त्याचं एक्झाम्पल आपण सुरुवातीला बघितलं. आणि आपण काही प्रश्न म्हणजे 10 प्रश्न आपण या पार्ट मध्ये सोडवलेले आहेत. याचा आणखीन एक भाग आहे. सो यू keep watching the next part of this topic and practice yourself with lot of questions of such type. So see you in next part of this topic, that is opposite and similar meaning of words. So here we will take a short break. That's all for today. So you will revise whatever we have learned in today's session. Please subscribe the channel and press the notification button to get the link of next video. Bye bye.